उदय सामंत, नरेश म्हस्के हे शरद पवारांना भेटणार आहेत। महाविकास आघाडीतील वादानंतर पवारांच्या भेटीकडे आता लक्ष असेल। दिल्लीतील साहित्य संमेलन दलालांचं केंद्र आहे अशी टीका राऊतांनी केली होती, तर राऊतांच्या टीकेनंतर वाद हा पेटलेला आहे। साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरू व्हायची। हे जे काय या दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात, ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे। कोणालाही कसे पुरस्कार देत आहेत, कोणाचे कसे सत्कार करतायत राजकीय लोकांचे, काय आहे यांचा साहित्याशी संबंध काय आहे? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीमध्ये दलाली करायला आलेला आहात का? काय तुम्ही साहित्याची सेवा करताय? कोण करताय हे संमेलन आयोजित? हा भारतीय जनता पक्षाचा एक उपद्व्याप आहे हा सगळा इथे संघाचा। बाद में आपण पाहतोय उदय सामंत, नरेश म्हस्के शरद पवार यांची भेट घेणार आहेत। खरं तर शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यानंतर महाविकास आघाडीमध्ये काहीशी नाराजीचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीतील या वादानंतर आता पवारांच्या भेटीकडे लक्ष असेल। दिल्लीतील साहित्य संमेलन हे दलालांचं केंद्र आहे अशी टीका सध्या संजय राऊतांनी केलेली आहे। राऊतांच्या टीकेनंतर वाद पेटलेला आहे आणि आता उदय सामंत, नरेश म्हस्के हे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आहेत, ते शरद पवारांची भेट घेणार आहेत। उदय सामंत हे राज्याचे मंत्री आहेत, तर नरेश म्हस्के हे खासदार आहेत। ते दोघेही शरद पवारांची भेट घेणार आहेत। आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। शिवाजी, काय नेमकं या भेटीमागचं कारण आहे? संजय राऊतांनी केलेली टीका हे कारण आहे, महाविकास आघाडीमधला वाद हे कारण आहे का, मग नवी काही राजकीय समीकरणं जुळू शकतात? काय कारण समोर येतं? एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जे आहे ते म्हणजे शरद पवार हे पूर्ण मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीमध्ये घडत आहे त्याचे स्वागत अध्यक्ष आहे। त्यामुळं दिल्लीमध्ये आज जेव्हा उदय सामंत आले त्यांनी या संदर्भात तयारीचा पूर्ण आढावा जो आहे तो घेतलेला आहे। त्याचबरोबर तालकटोरा स्टेडियम त्या ठिकाणी हे साहित्य संमेलन पार पडणार आहे। त्या साहित्य नगरीला छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव देण्यात आलं, त्याचा देखील आढावा घेतलेला आहे। त्यानंतर ते स्वागत अध्यक्ष असलेल्या शरद पवार यांची भेट घेत आहे। त्यामुळं याला एक ठरलेली नियोजित भेट म्हणावी लागेल किंवा या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही भेट होते असं म्हणावं लागेल। मात्र याला किनार जी आहे त्या कालच्या कार्यक्रमाची आहे। त्या कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे यांचा माजी शिंदे पुरस्काराने गौरव करण्यात आला आणि त्याच्यामध्ये ठाकरे गटाने केलेली टीका, खास करून संजय राऊत यांनी त्या सगळ्या याच्यामध्ये दलाली सुरू आहे अशा आशयाची विधानं केली आहे। त्यामुळं त्या विधानाच्या पार्श्वभूमीवरती याला महत्व प्राप्त होतं आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता ही जी भेट होत आहे त्या भेटीमुळं नक्की काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असेल। बरं, धन्यवाद शिवाजी दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।